हाय. आमचं बाल्कनी गार्डन छोटं आहे, पण गार्डनिंगची हाऊस खूप मोठी आहे. पण यातलं खरंच काय काय छान छान ग्रो झालं आणि काय फेल झालं आणि अजून कुठलं प्लांट मला खूप जास्त टेन्शन देतंय हे मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चलो. हां, वेट थांब का जरा. तर या गार्डनिंगची सुरुवात अशी झाली आहे. मला यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे मी खूप लेझी आहे. आणि मला असं वाटायचं, जर आपण झाडं लावली, आता कुंड्या तर भरपूर आहेत आमच्याकडे, पण मला असं वाटायचं जर मी झाडं लावली आणि त्याची काळजीच घेणं नाही झाली माझ्याकडून, तर मग काय पॉईंट आहे ना. तर मग त्यापेक्षा लावायलाच नको असं मला वाटायचं. पण मग एके दिवशी काय झालं, ही जी मुलगी आहे ना, ही जी मुलगी दिसते तर ती आहे आता 4.5 वर्षांची. आणि तिला अजून आम्ही शाळेत नाही घातली. त्यामुळे मग तिचे पप्पा तिला असे सायन्सचे धडे घरीच देत असतात. मग त्यांनी एका सॅटर्डे संडेला ठरवलं की तिला जरा दाखवूया की झाडं कशी उगतात. तर त्यांनी आधी बटाटा, आलं आणि अजून काय ग, अजून काय घेतलेलं, लसूण, लवंग, हां चणे. हां. तर त्यांनी बटाटा, लसूण, लवंग, चणे आणि अजून तांदूळ वगैरे अशा 4-5 गोष्टी घेतल्या. आणि मग त्या कुंडीमध्ये कुंडी साफ करून त्यात मस्तपैकी लावल्या. म्हणजे तिला दाखवण्यासाठी घरच्या घरी की शेंगदाणे. शेंगदाणे वगैरे, की झाडं कशी उगतात. तर मग ते झालं. मग त्यातलं काहीतरी एक आलं, थोडंफार काहीतरी आलं, अद्रक थोडंसं आलं आणि बटाटा पण छान आला आणि अजून काय आलं, लसूण पण आलं. बाकी ते सगळं तांदूळ, चणे वगैरे ते सगळं फेल झालं. ते उगवलंच नाही. त्याची काहीतरी कारणं असतील, मला नाही सांगता येणार. तर मग ते झालं, मग लावलं त्यांनी. आणि ते बघून म्हणजे मला असा इतका आनंद झाला की म्हणजे आपण छोटा बेबी वाढवताना कसं आपल्याला आनंद होतो, तसा सेम तशी फिलिंग मला आली की म्हणजे किती छान नाही का. आणि हे सगळं पहिल्यांदाच मला अनुभवायला मिळालं इतक्या जवळून. तर मग मलाही थोडा इंटरेस्ट यायला लागला. मग मी पण विचार केला की आपण आता हे तर सक्सेसफुल झाला हा एक्सपेरिमेंट यांनी केलेला. मग त्यानंतर मी मेथी लावली आणि मग सुरुवात झाली. मग हळूहळू मेथी लावली, त्यानंतर मग स्वीट पोटॅटो रताळू लावलं, अजून काय लावलं, गवारची बी होती ती बी पण लावून बघितली. तर हे सगळं मग झालं सुरू. आणि आता मला हळूहळू इंटरेस्ट यायला लागला. मी अजून वाढवणार, अजून मोठं करणार याला. आता मी तुम्हाला एक एक करून झाडं दाखवते आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. ओके. तर हा आहे बटाटा. तर हा लावलाय धीरा आणि धीराच्या पप्पांनी. हां. तर त्यांनी काय केलं, बटाटा ज्याला कोंब आलेला आहे, ज्या बटाट्याला कोंब आलेला आहे तो तो तेवढासा पार्ट घेऊन कुंडीत लावला होता. 2-3 लावले होते, त्यातले 2 आले आणि 1 नाही आला, म्हणजे तो नाहीच उगवला. तर मग हे झालं, आता एवढं झालं. आणि आता नेक्स्ट झाड आहे, हा लसूण. ओके, दिसतोय. तर लसणाची एक पाकळी घेतली. अशा त्यांनी 5-6 काहीतरी पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्यातल्या 4 आल्या, 2 नाही आल्या. तर लसणाची अशी एक गंमत आहे. म्हणजे मी मग थोडंसं सर्च पण करायला लागली ना. जसं जसं माझा इंटरेस्ट वाढायला लागला. मग लसणाची अशी गंमत आहे की लसणाची जी एक पाकळी असते ना, त्याच्यापासून अख्खा लसणाचा गाठा तयार होतो. आणि मग ही जी लसणाची पात आली ही वाली, तर ही पात, मला असं विचार पडला की लसणाची पात खातात ना, तर मग मी ती कट करून किचनमध्ये वापरेन असं मला विचार आला. पण मग मी सर्च केलं, तर त्यात असं होतं, म्हणजे सर्च केल्यावर मला कळलं की लसणाची पात आपण कट केल्यावर ती नवीन उगवते, पण लसणाचा जो गाठा आतमध्ये तयार होत असतो तर त्याची साईज छोटी राहते. कारण त्या झाडाचं जे फंक्शनिंग असतं, तर ते असं रन होतं
की पात आपण कट करत राहिलो तर त्याची सगळी एनर्जी पात उगवण्यात जाते, म्हणून मग लसणाचा गाठा छोटा राहतो. जर तुम्हाला लसणाच्या पातीसाठी जर तुम्ही त्या पर्पजनी लावलं असेल तर मग तुम्ही पात कट करत राहा, ती परत परत उगवत राहते. आणि जर तुम्हाला लसणाचा गाठा बघायचा असेल पूर्ण मोठा तर मग कट करू नका. आता मी कट केलं नाहीये कारण आम्हाला लसणाचा गाठा बघायचा आहे मोठावाला तर त्यासाठी लागतात 4 महिने. ओके, मग 4 महिने आम्हाला वाट बघायला लागणार आहे. आणि बटाटे यायला लागतात 3 महिने, 90 दिवस. हां, आता नेक्स्ट झाड, मग त्यानंतर मी लावली मेथी. हां, ही आहे मेथी. ओके, तर मेथीची गोष्ट अशी आहे की मेथी दाणे असतात ना, मला तर हे पण आत्ताच माहिती झालं की मेथी दाण्यापासून मेथी येते. तर मेथी दाणे जे असतात ना ते आधी 1-2 तास काहीतरी भिजवून ठेवायचे पाण्यात. भिजवल्यामुळे होते असं की ते लवकर येतात, लवकर उगवतात, म्हणजे 2-3 दिवसातच चांगली मेथी दिसायला लागते. तर मेथी दाणे भिजत ठेवले आणि मी एक छोटंसं, मला एक ट्राय करायचं होतं म्हणून मी छोट्या कुंडीमध्ये लावलं. आता मला कळलं, ती प्रोसिजर कळली मला. त्यानंतर आता मी ह्या ज्या मोठ्या कुंड्या दिसत आहेत ना, ह्या ज्या मोठ्या कुंड्या आहेत ना, या कुंडीमध्ये मी आता नेक्स्ट टाइम मेथी लावणार, म्हणजे आता उद्या परवा. तर मग मोठ्या ह्याच्यामध्ये छान त्या ज्या आडव्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मेथी छान येईल. तर मग ही मेथी आता लावून झाले जवळपास 9-10 दिवस झाले असतील. तर 9-10 दिवसामध्ये ही अशी छान एवढी आली आहे मेथी, तुम्ही बघू शकता. हां, आणि नेक्स्ट आहे, मग मी आता पोटॅटो तर लावला, नेक्स्ट आहे हे रताळूचं झाड. मग मी विचार केला की स्वीट आपला बटाटा तर आला, मग सेम बटाट्याचं जसं असतं तसंच रताळूचं पण असतं. रताळूला जर छोटासा कोंब आलेला असेल तो कट करून थोडासा भाग मी लावलेला आहे याच्यामध्ये, कुंडीमध्ये 2 लावलेले, एक इथे आणि एक इथे. तर त्याच्यापासून मस्त हे एवढं असं तयार झालं. हे पण मी एक एक्सपेरिमेंट म्हणूनच करून बघितलं, त्यामुळे छोट्या कुंडीत लावलं. आता हा मोठा थोडासा, हे झाड थोडे मोठे झाले ना की मग मी याला आरामात अगदी त्याच्या रूट सोबत उपटून एका मोठ्या कुंडीमध्ये लावणार, कारण ही कुंडीची साईज छोटी आहे आणि रताळू खूप मोठा असतो, त्यामुळे मग ही कुंडी फुटू शकते. त्यामुळे मग मी याला दुसऱ्या मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार. नेक्स्ट आहे गवार. हां, गवार आहे. तर ही आहे, ही मग माझ्याकडे माझ्या एका फ्रेंडकडून मी गवारची बी आणली आणि ती अशा चांगल्या 9-10 तरी बिया मी टाकल्या होत्या, पण त्या 9-10 नाही आल्या, 3च झाडं आली. आणि हे छोटंसं एक अजून एक येते, म्हणजे 4. तर मग ते पण मी एक छोटा ट्राय म्हणून छोट्या कुंडीतच लावलं. हे जर आलं छान, म्हणजे सक्सेसफुल झालं, तर मी हे पण मोठ्या कुंडीमध्ये लावणार. आणि अजून एक मी ट्राय केला होता की आपलं घरातलं जे हे असतं ना, एक वेट, किचन ओट्यावरची ती डिश आहे ना, टोमॅटोचे बी ठेवलं ती वाली. हां, तर मी काय केलेलं, आपलं जे घरातलं टोमॅटो असतं ना पिकलेलं, त्याच्या बिया अशा वेगळ्या काढून थोड्याशा सुकू दिल्या फॅनच्या हवेत, कारण आता ऊन नाही आहे. तर त्या सुकल्यावर ह्या अशा मी आज पण ट्राय केला अशा. थांब एक मिनिट. तर त्या बिया सुकवल्या फॅनच्या हवेतच आणि त्या इथे टाकून बघितल्या. ते वेट दिसत नाहीये. हां, इथे टाकून बघितलं ह्या. तर हे छोटे छोटे टोमॅटोचे झाड आहे. 1 2 3 4 5, बस 5. हां, तर हे सगळं असं आहे. मला खरं सांगायचं तर गार्डनिंगची फारशी माहिती नाही आहे. मी जे काय करते ते छोटे छोटे एक्सपेरिमेंट करतच शिकते. काही प्लांट्स छान ग्रो झाले आणि काहींचं काहीच झालं नाही. पण आता मला तुमची मदत हवी आहे. तुमच्यामध्ये माझ्या या बाल्कनीमध्ये अजून काय काय लावता येईल बरं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हां, तर मी जो काही हा घाट घातलेला आहे म्हणजे गार्डनिंग जे काय करते, तर त्याच्यामध्ये एक छोटासाच म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम, तो म्हणजे असा की हे जे बटाटे ज्या कुंडीत लावले ना मी, ती कुंडी फुटली आहे. हे बघा,
तर बहुतेक बटाटे आतमध्ये ग्रो होत असणार आहे किंवा त्यांची हे जे मुळं दिसत आहेत ही वाली रूट्स, तर हे ग्रो होत असणार आहे, त्यामुळे ती कुंडी फुटली. तर मला प्रश्न असा पडला की त्या कुंडीतले बटाटे मी दुसऱ्या मोठ्या कुंडीत शिफ्ट करू की याच कुंडीत ठेवू. तर तुमच्यापैकी कोणी गार्डनिंगमध्ये एक्सपर्ट असतील किंवा गार्डनिंग करत असतील तर त्यांनी मला नक्की सुचवा की मी काय करू. पण हे बटाटे म्हणजे हे झाड मी उपटून, बटाट्याचं झाड मी उपटून दुसऱ्या कुंडीत लावायला गेली आणि याचे रूट्स डिस्टर्ब झाले, मुळं खराब झाले, तर ते मरून जाईल ना. मी काय करू? तर तुम्ही मला सुचवा, ज्यांना कोणाला याच्याबद्दलचं नॉलेज असेल, की मी नेमकं काय करू. यातच ठेवू आणि ही कुंडी अजून फुटू देऊ की दुसऱ्या मोठ्या कुंडीत हे झाड लावू. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हां, तर हे होतं आमचं छोटंसं बाल्कनी गार्डन. अजून खूप काही गोष्टी ग्रो करायच्या आहेत आणि नेक्स्ट आता काय लावणार आहे, कुठलं झाड लावणार आहे आणि कुठल्या कुंडीत लावणार आहे हे तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला काय काय अजून अशा गोष्टी माहिती आहेत की ज्या किचनमधून ज्या गोष्टी वापरून आपण त्याच्या अशा नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू शकतो, त्या तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.